हॅलो गाईज, तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मनीषा ब्लॉग. आज मी उठले पण लेट उठले, त्यामुळे मी काही जेवण नाही बनवले. तयार झालो, रेडी झालो आहे आणि आता कपडे पे घातले तर फक्त मेकअप करून कामाला देणं, कारण की मला रात्रभर झोप नाही आली. त्यामुळं माझी झोप झाली नाही, अजून पण मला झोप जाम आलेली. केस धुतले, केस कौशल म्हणजे मी नुसती काढतो. मला केसा वारवाची पण हात आणि मला केसा कापाची पण हात, असा विषय आहे. जरा तयारी करताय ना, मग मी जाते कामाला. ज्वेलरी आणि ज्वेलरी काय बनवलं ना तुम्ही? आज डाळ भात असेल तो देत आहे. ही आमची अंगठी, कानांचं जेवण वेगळं. तुझ्या मोठा पण चेरी चेरी निघाला पण जाम मोठा, म्हणजे बेकार दिसते. बेकार म्हणजे रास कानांचा. गुलाबी आंखें जो तेरे देखिए शराबी हो गया. हे बघा, तुम्ही याच्यावर काय घालू घालते मला वाटते. हेच घालते आपल्या सिम्पलचं, बरं ना, जास्त हे नको. आणि मला कानांचं ठेवते आता, सगळं कानांचा यानं असतो. काही त्याला जाम बेकारवाली भूक लागलेली आहे, काय करू. केस आता मी विचारून नाही शकत, कारण की वल्ल केसावर फणी फिरवायचे नसतं. ओके, मग फक्त मी असे बांधते बस. ओके ना, बघ झालं ना, काही सोडू. केस म्हणजे जाम खराब व्हायला लागले नचकं, काय करू. जाऊ दे, मी तयार होते आता. नेहमी घालते आपली सनस्क्रीन, पावडर, बस कपडा. सनस्क्रीन तिला लगेच असतं मग सनस्क्रीन रामाचा शत्रू रावण.
झाला पावडर कॉम्पॅक्ट नट पावडर. एब्रो काल मी एब्रो केली ना, मग आताही चांगली वाटेल मला. कसला फरक येतो एब्रो, म्हणून मला आवडतं. बघा मस्त असणार ना, यूज करायचा येऊ. अशा प्रकारे मी रेडी झालेलं, रेडी होऊन पण वाटत नाही की मी रेडी झालेलो. तर काय फायदा आहे रेडी होण्याचा? किती रेडी आपण लिपस्टिक लावल्यावरच फरक दिसतो, नाही तर काहीच दिसत नाही. तर आता काहीतरी मी नाश्त्याला बनवतोय, काय बनवू मला समजा नाही. दही कोणी खाल्ली आता गेलं, आता सगळं गेलं आता कोणाला सोडणार नाही. दही खाल्ली कोणतरी माझी. काहीतरी नूडल्स तर मी आता बनवतोय नूडल्स. लवकरच काही नाही टाकली. पाणी ठेवायचं गरम करायला, आणि थोडीशी तेल टाकायचं असं, पण तेल यायला नाही आहे. तेल ठेवायचं आपण थोडासा तेल टाकायचा झाला, आणि मग नंतर मीठ टाकायचं. झालं ना, मग हे सगळं भात कालचं भात घेतात ना आतमध्ये ठेवायचं, काय खराब होते म्हणून. नूडल्समध्ये कांदा बिंदाच टाकावा लागेल ना, बाकी वेगळं काही आहे नाही. सिम्पल असा बनवू मी. म्हणजे आपण नूडल्स ठेवायची, कांदा मीठ फोडला मग मीठला वाटत चिपकून होता म्हणून मी जेवायची अशी वेस्टेज नाही करायचा नंतर थोडी. वेस्ट नाही करणार फास्ट. हां झाला, आता हे जेवायचा नूडल्स योग्य फोडून. नाही ग सोडून द्या, पाच कचरा भेटा का आणि मग सामनाला मी रेडी चॉकलेट वेगळी करून घेते. ड्रेस फर्स्ट पर्यंत येतं कॉफी बनवते. कॉफी बनवलं सामान असं. मी ब्लॅक कॉफीच पितो म्हणून आपल्याला काय या हाई नाही. गरम पाणी टाकायचं आणि मग काय टाकायचं साखर. साखरेची भाजी अशी मास मोठा डब्बा आहे पण त्याने हाई साखर आवडते. साखर टाकायची आपल्याला पाहिजे तेवढी. आपल्याला किती गोड लागतं तेवढा लागतो. मला रास गोड लागतो. रासमध्ये आवरावर असतं थोडंसं मिळेल बस. साखर टाकली मग त्याला उकळी येऊन द्यायची, मग नंतर झाला.
नूडल्स होतं मी चॉपिंग करून घेते. लसणाच्या पाकल्या लसणाला लागतात ना की घड्याळ नुसा मध्ये मध्ये मी घेते तर चॉपिंग करून थांबा तुम्ही. तर गाईच आपली नूडल्स शिजलेली आहे ना. आता आपण ठेवलेला आहे पॅन मध्ये पाणी माझ्यावर अजिबात टाइम नाही आहे. 9-10-9 झालं जमाचं का मला कालचं तेल येते मी याच्यात. चल वगैरे गरम पण नाही होते बरोबर. लसूण टाकला आणि मिरची टाकते. होई पुण्य आधी सगळा टाकायला रेडी. आपला कांदा येईल. भाज्या तर नाही, भाज्यामध्ये फक्त मी कोबी टाकते, बाकी भाज्या नाहीत म्हणून. तरी भाज्याला खाते पण कचरावाड्याची गाडी आली. बारीक बारीक कापायचं आणि त्याला कापतं मोठ्या मोठ्या. देख 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 ही फेक. देख 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 ही फेक. झालं आता या कोब्या टाकल्या. या कोब्या फ्राय होऊन द्यायचा आणि तवर आपल्या ससांसाठी कोबी कापायची. रात्री कोबीच खाल्ली नाही आणि आता कोबी एक लागायची त्याच्यात. त्याची कोबी थंड झाली. मीठ टाकावं लागलं. चवीनुसार मीठ टाकते रे. तिखट पण टाकायचं. ब्लॅक पेपर पण टाकायचा. सगळं टाकायचा. ब्लॅक पेपर मी काढा आणलेला म्हणजे मी लोडेड चिकन केलं. लोडेड चिकन त्यासाठी सगळा कसा लावला सांगतो. बॅडमॅन कोबी टाकते आपल्या सगळ्यांना. कॉफी पण पिली गाईच. ब्लॅक कॉफी पितो मी. येते नूडल्स त्यात थोडा वेळ तेल टाकून ठेवलंय शिजवल्यावर.
सोया सॉस, चिली सॉस टाकायचा. तर आपली नूडल्स रेडी आहे बघा. कसली भारी बनवली मी बोललो ना, मी भारी खूप आहे. तर आता मी चाललेलं काहीतरी खायला झाला, कारण की घरी जेवण नाही बनवलं, मी घरी पण नाही गेले. आणि आमच्या ऑफिसमध्ये असा विषय आहे की चाललं होली खेळाचं आहे या कालात, आणि सगळी जण आता कलर सर, आमचा सर पण बोललं की मी घरी चाललो, तर मी एकटी आहे थांबू, उद्या सगळ्यांना सुट्टी आहे, मी एकटी येऊ आहे, काय करू एकटी येऊ, पैसे मागायला मी काय जाऊ, कोणते असे पैसे मागू, चिंगम फुटवू नाही. आणि चाललो काहीतरी खावं, चिप्स बिप्सचं दुकानं बंद ते काम घेतात. तर आमची ऑफिसमध्ये आज वाटतं होली खेळणार आहेत. एका सरांनी कलर आणलेला आहे, म्हणजे सरांच्या एक मीटिंग बोलले आणि एक्स्ट्रा कपडे घेऊन विकत घेऊन आले आहेत, पैसे खर्च करावे लागलेत त्यांना. आता इथे तर पूर्ण कलर करतील, देवा कर्मा आणि म्हणा सुट्टी नाही देऊ. तर गाईज अशा प्रकारे आमच्या ऑफिसमध्ये खोली खेळलेले, अंड्या बिंड्या सगळं फोडलेलं, एक तर पक्का कलर आणलेला, आणि अजून ते आपली बिल्डिंग नवीन बिल्डिंग बनते ना त्यांची, त्या बिल्डिंगमध्ये जो कलर असतं ना ते सुद्धा कलर लावलेले आहेत त्यांनी. तर सगळे सर लोक घरी गेलेले आहेत, त्यांनी अंड्या बिंड्या फोडून कलर खेळले, पूर्ण ते सिल्वर कलर तो आपला होळीचा कलर असतो, तो पेंटिंगचा कलर आहे ना, तो कलरची होळी केलेले आहेत पुन्हा. ते आता घरी गेले मी एकटीच काय करू, मी कंटाळा आला. आणि जेव्हा पण असे कस्टमर येतात ना, त्यांना मला फ्लॅट दाखवायचं असं चांगलं कस्टमर, किंवा ते घेतील फ्लॅट, तेव्हाच आमची लिफ्ट बंद पडतं. काय माहिती काय झालं लिफ्टला ते बंद पडलं. आता मी जाईल घरी, किंवा कंटाळा, उद्या माझी सुट्टी आहे. मला गुरुवारी पण सुट्टी पाहिजे, कारण की मला गुरुवारी वीक ऑफ आहे, सुट्टी मला याने दिली, तर मी सुट्टी घेईल असं मला वाटतं, घ्यायला पाहिजे. हॅलो गाईस, तर आता ही राधाकृष्णाचे फेम मला इथं वरती लावायची आहे, तर ती मी लावलेली पण आहे आणि भारी पण दिसतंय, आता एकदम अशी बरी वाटते. नंतर बाहेर गेलो होली दहनसाठी, मग होली दहन बिन झाला ना, मग थोडंसं सामान विमान आणून मग मी मला जॉब बीप सुटला, मी घरी पण आले आणि माझ्या राधाकृष्णाची फेम रिम लावली. आणि आता घरी दहीनं फुलाणाला गेलो तो, कारण की मला उद्या फेस पॅक नाही, आजच मी फेस पॅक लावायचा, हेअर मास्क लावायचा आहे म्हणून. तर जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर गाइस.